आज रिमझिमत्या पावसात नदी किनारी आम्ही बोकडाचा बेत केला. तर नमस्कार मंडळी, सकाळी उठून पिया हे कॅन घेऊन बसली होती. काय माहीत काय बनवत होती. पूर्ण फ्रीज खराब झालं होतं. अगोदर ते साफ करून घेतलं. नंतर मशीनला कपडे लावून मी चमचाभर तूप खाल्लं. तोपर्यंत पप्पांचा फोन आला. म्हणे घरी काही जेवण बनवू नका, नदी किनारी आम्ही बोकडाचं मटण बनवतोय, तर दोघी इकडंच जेवायला या. रॉकीसाठी चिकनचं मुंडे आणि पाय शिजवलं, त्याला खाऊ घातलं आणि दुपारच्या 2 वाजता आम्ही नदी किनारी जाऊन पोहोचलो. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. आतमध्ये बोकडाचं मटण शिजत होतं आणि पूर्ण आसपासच्या एरियामध्ये घमघमाट सुटला होता. सगळ्यांनी मिळून गरम गरम जेवण केलं. त्यानंतर आम्ही घरी माघारी आलो. येऊन हे काय नारळ सोलायला घेतले आणि एसीचे फिल्टर हे पूर्ण चॉकअप झाले होते, ते साफ करून घेतले. संध्याकाळी 5 पर्यंत काही पाऊस थांबला नव्हता. मग 6 वाजता आम्ही रेडी झालो आणि इंदापूरला जाऊन पोहोचलो. एकदा ना रविवारी बाजार घेऊन ठेवला तर आठवडाभर काही घेण्याचं टेन्शन राहत नाही. त्यामुळे रविवारचा बाजार मला भरपूर परवडतो. असं तिथं मला माझे बरेच फॉलोवर भेटले आणि सगळ्यांशी भेटून खरंच खूप छान वाटलं. घरी येण्या अगोदर मी मेडिकलला गेले, तिथून माझी डेली यूजची क्रीम घेतली आणि घरासाठी आलो. थँक्स फॉर वॉचिंग.